नाल्यामधील सांडवा बुजल्याप्रकरणी शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनी धोक्यात, शेतकरी कैलास शिरसाट यांचा आरोप। उमराणे येथील झगडेपाडा शिवार वंजार वस्ती गट नंबर 60 मधील आंबेडकर सामुदायिक सोसायटीच्या जमिनी आहेत। तेथील शेतकऱ्यांना त्या जमिनी कसण्यासाठी दिल्या असल्याची माहिती तेथील शेतकरी वर्गाकडून मिळत आहे। अनेक वर्षापासून त्या जमिनीमध्ये शेतकरी उत्पन्न घेत आहेत, तर त्याच शेतामध्ये मोठा नाला असून दोन्ही बाजूला जमिनी आहेत। परिणामी नाल्याचा सांडवा बंद झाल्यास येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने नाला फुटून ते पाणी शिवारात शिरून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून जाऊ शकतात। त्यात मोठे नुकसान झाले तर याला जबाबदार कोण? संबंधित विभाग यावर कारवाई करणार का, असा सवाल येथील शेतकरी उपस्थित करीत आहेत। येथे आंबेडकर सामुदायिक सोसायटीच्या क्षेत्रात एकूण 42 लोकांच्या जमिनी असून सदर जमिनी संदर्भात अजून कुठलीही मोजणी झालेली नाही। तेथील गौण खनिज ही बाहेर जात असल्याचे बोलले जात आहे। तेथील शेतकरी प्रकाश मोरे हे त्या ठिकाणी नव्याने जमीन करीत असून नाल्याच्या येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नैसर्गिक प्रवाहाचे ओढे बुजवून त्यावर जमीन तयार केली जात आहे। परिणामी नाल्याच्या सांडव्यातील प्रवाह बंद होऊन नाला फुटून पावसाचे पाणी अन्य शेतात घुसून शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते, असा आरोप तेथील शेतकरी कैलास शिरसाट यांनी केला आहे। आंबेडकरी सोसायटीच्या जमिनी कसून खाण्यासाठी दिल्या असल्याचे बोलले जात आहे। एकीकडे शासन पाणी अडवा पाणी जिरवा म्हणून जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत उपक्रम राबवत आहे, तर या ठिकाणी मात्र हेच नाले बुजवले जात असल्याचे चित्र दृश्यामधून दिसत आहे। संबंधित विभागाला या संदर्भात कळविले असून महसूल विभागाने सदर जागेवर जाऊन पाहणी करून शहानिशा करावी, चुकीचे असेल तर संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत। यावेळी उमराणे येथील प्रतिष्ठित भरत देवरे, संदीप देवरे, कैलास शिरसाट आदी शेतकरी उपस्थित होते। S9 TV न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार, चिंचवे। आज या ठिकाणी तुमचे जे जमिनीचे जे काही वाद आहेत हे कशा निमित्त आहेत आणि नक्की या ठिकाणी काही गावातील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी काय नक्की आपल्याला म्हणायचं या संदर्भामध्ये काय सांगणार? या संदर्भात असं आहे, या ठिकाणी जी ही बंदणी ही सरकारी बंदणी आहे आणि या सरकारी बंदणीत इथे कोणीही वावर किंवा एवढायचा अधिकार नाही। ही जमीन आंबेडकर सोसायटीची आहे, हिची नाव मोजणी झाली ना, हिचा काही अजून काही 7-12 कोणाचा चांगला आहे। आता ज्या 42 लोकांच्या जमिनी आहेत तिथे 20 लोक कसतात आणि ज्यांच्याकडे भांडवल किंवा दादागिरी करून हे असे काम इथे चालू राहतात। तर त्याच्याबद्दल मला हे म्हणायचं आहे की हा सांडवा बंद होऊ नये आणि हा सांडवा बंद झाल्यामुळे माझ्या इकडे विहीर आहे आणि माझ्या शेताचं नुकसान होईल। तुम्ही या संदर्भामध्ये महसूल विभागांना काल मी तहसीलदार साहेबांशी डायरेक्ट फोनवर बोलणं केलं। तलाठी आले तिथे, तलाट्यांनी सांगितलं की मटेरियल बाजूला काढून ये, पण समोरची व्यक्ती ते काढायला तयार नाही। त्याच्याबद्दल मला पुढे काहीतरी कारवाई करावी लागेल। एकूण या गट नंबर मध्ये किती लोक आहेत? एकूण 42 लोक आहेत या गटात आंबेडकर सामुदायिक सोसायटीत। अजून वेगळं काही आहे का याच्यामध्ये? मॅटर चालू आहे ना, मोजणीचं मॅटर चालू आहे। तुम्हाला त्याच्यातला कागद दाखवला ना की मला भूमी अभिलेखचे कागद आहेत, त्याच्या संदर्भात चालू आहे की याची मोजणी व्हावा। त्या मोजणीसाठी आम्ही प्रयत्न करतोय। एक अर्ज दिलेला होता या संदर्भातच, तेव्हा तो 2015चा आहे। गावामधील काही जे ग्रामपंचायत आहे येथील काही सभासदांना किंवा सरपंचांना या बाबतीत आपण काही कानावर घातलेली एक गोष्ट आहे? याच्या आधी घातलं होतं, आता नाही। आता यांना मी म्हणजे का बोलवलं की एकदा स्पॉट तर बघून घ्या म्हणलो। हे काय होतं, घडी घडी काही आपल्याला भांडण आवडत नाही आणि मी भांडणारा माणूस नाही। पाणी अडवा पाणी जिरवा जर शासन देत असेल आणि ते जर आपण बंद करत असेल तर ते चुकीचं आहे। तहसीलदारांना ज्यावेळेस आपण तहसीलदारांचं बोलणं झालं त्यावेळेस ते काय बोलले? ते हेच बोलले की बाबा मी माणूस पाठवतो, ते प्रत्यक्ष पाणी होईल आणि उद्या येऊन तुम्ही मला एक निवेदन द्या। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।